नमस्कार. पुणे ब्रेकिंग न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आंबेगाव शिरूरच्या जनतेने ह्या 2 दिवसामध्ये राजकीय उलथापालथ मोठ्या प्रमाणात बघितलेली आहे. मग तिकडे शिवसेनेचे असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे असणारे अरुणभाऊ गिरे असतील, ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय, म्हणजे आपल्या सोगरी प्रवेश केलाय, शिवसेनेचे होते. त्यानंतर आपण जर पाहिलं तर शिवाजीराव आढळराव पाटील हे सुद्धा शिवसेनेत येण्याचे बेतात आहे असं बोललं जाते. ते सुद्धा पुढे मागे येण्याची शक्यता आहे. ते सुद्धा नाराज आहेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसला उभी फूट पडलेली आहे आंबेगाव शिरूर तालुक्यामध्ये. उभी फूट ती यासाठी की अरुणभाऊ गिरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे मातबर नेते समजतात. मेंगडेवाडीमध्ये त्यांचा चांगला चाहता वर्ग आहे, किंवा मेंगडेवाडी वाडी असन, तिकडं परत निरगुडसर असन, तिकडं सगळ्याच गावांमध्ये त्यांचे कार्यकर्ते आहेत, जे की थोड्याफार फरकाने गेल्या वेळेस ते म्हणजे जिल्हा परिषदेच्या टायमाला ते पडले होते. परंतु आता शिवसेना परत तुतारी आणि मशाल ह्या तिन्ही पक्षांनी त्यांची मोड बांधलेली आहे, त्यांची आघाडी तयार केली, म्हणजे त्यांची एक युती तयार केलेली आहे. त्या युतीच्या माध्यमातून ते आंबेगाव तालुक्यामध्ये दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात सगळेजण एकत्र आलेले आहेत. आता त्याच्यामध्ये फायदा असा होणार आहे का दत्त निकम यांच्या मुलीची सासरवाडी पण तिथंच आहे, आणि त्यांच्याच घरातले उमेदवार असल्यामुळं दत्त निकम यांचं चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात ह्या मतदारसंघामध्ये आहे. त्यानंतर आता ह्या ज्या घडामोडींमुळं अरुणभाऊ गिरे यांचं पारडं हे जड वाटतंय. त्यानंतर जर पाहायला गेलं तर रविशेठ वळसे हे जे काही अरुणभाऊ गिरे यांचेच कार्यकर्ते मानले जातात, तर विवेकदादा वळसे पाटील हे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसकडून उभे आहेत. विवेकदादा वळसे पाटील यांच्याकडे सुद्धा मोठा तरुण वर्ग आहे असं मानलं जातं. परंतु आता ही जी लढाई आहे, हे रवी वळसे हे जे शिवसेनेचे सरपंच आहेत निरगुडसर गावामध्ये, दिलीप वळसे पाटील यांच्या गावामध्ये स्वतःच्याच गावामध्ये शिवसेनेचा सरपंच झाल्यामुळे त्यांना ती मोठी एक धक्का बसला होता. परंतु आता पुन्हा एकदा रवी वळसे हे अरुण गिरे यांच्या माध्यमातून किंवा अरुण गिरे यांच्या बाजूने उभे आहेत. आज त्यांचा फॉर्म भरायचा कार्यक्रम आहे, आज तिकडे ताकदीने सगळे फॉर्म भरायला जाणार आहेत. त्यामुळं आंबेगाव तालुका कुठंतरी एकदम राजकीय वातावरण ढवळलेलं दिसतंय. तिकडे जर आपण बघितलं चांडवली कळंब जिल्हा परिषद गट, तिकडे जर बघितलं तर तिकडं प्रवीण थोरात हे तुतारीच्या त्यांचे ज्या माजी सरपंच याच्या चांडवलीच्या, त्या सुद्धा तुतारीच्या चिन्हावर तिकडे लढताना दिसत आहेत. म्हणजे ते पण थोड्याफार फरकाने त्यावेळेस निवडणूक हारले होते. परंतु हे जे जागा आहेत, ह्या जागा एकदम राष्ट्रवादी काँग्रेसला ताकदीनुसार उतरवण्याची आता सध्या गरज आहे. कार्यकर्त्यांची इतकी फुटाफूट झाल्यामुळं सध्या ह्या 3 पक्षांची आघाडीची ताकद आंबेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसते. परत दुसरी गोष्ट अशी आहे, इकडे टाकळी आजी गटामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात फुटाफूट झालेली आहे. तिकडं घड्याळाचा उमेदवार भाजपमध्ये, तुतारीचा उमेदवार घड्याळामध्ये, शिवसेनेचा उमेदवार तुतारीमध्ये, आणि घड्याळाचा उमेदवार परत मशालीमध्ये. म्हणजे इतकी फुटाफूट झाली, इतकी लोकांनी फुटाफूट बघितली. ह्या राजकीय सगळ्या घडामोडीनंतर ही पहिल्यांदाच अशी पक्षांतर झाला असन इतक्या मोठ्या प्रमाणात. याचा सगळ्यात मोठा फटका राष्ट्रवादीला बसताना आपल्याला दिसतोय. कारण का राष्ट्रवादीला इतका मोठा फटका बसलाय. मतदारसंघ असेल किंवा जे पोपटराव गावडे जे आहेत, पोपटराव गावडे हे एकदम मातंबर दिलीप वळसे पाटील यांचे खंदे समर्थक इकडे बेट भागामध्ये मानले जातात. 39 गावामध्ये इकडे त्यांच्यामुळे इकडे बेट भागामध्ये पत्ता आला. त्यांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात धनगर समाज जास्त आहे, आणि धनगर समाज जास्त असल्यामुळे पोपटराव गावडे यांच्याकडे तो जास्त खेचला जातो. मराठा समाज सुद्धा त्यांच्याकडे खेचला जातो. त्यांचे मोठे कार्यकर्ता वर्ग इकडे आहे. इतके वर्ष त्यांच्या राजकीय याच्यामुळे त्यांनी कधी बंडखोरी केली नाही. म्हणजे आपल्याकडे जर जिल्हा परिषदची किंवा ग्रामपंचायत जर निवडणूक लढायची असेल तर एखादा उमेदवार उभा राहायला जातो, म्हणजे शेजारचा मित्र सुद्धा उभा राहतो, किंवा भाऊच्या विरोधात उभा राहतो, माघार घेणे तर पैसे घेऊन अशी काहीतरी गदरवलं जातं, म्हणजे नाही का, पैसे घ्यायचे मग ते माघार घ्यायचे. पण पोपटराव गावडे हे त्यासाठी एक वेगळं कारण ठरण की त्यांनी आतापर्यंत कधी बंडखोरी केली नाही, कधी त्यांनी विरोधात कधी स्टेटमेंट दिलं नाही. परंतु त्यांची काल जी भाषणं ऐकली त्यामुळे एकदम भावनिक वातावरण तयार झालं जिल्हा परिषद गटामध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे असं झालं की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 2च्या ऐवजी आता 3 गट झालेत. त्यामुळे त्या गटांमुळे त्या गटाच्या फुटीचा फटका मोठ्या प्रमाणात बसू शकतो. त्यात एक संत राष्ट्रवादीचा पक्ष करण्यासाठी पक्षाला मोठी कसरत करावी लागणार आहे. आता याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की काही गावांमध्ये तर बूथ सुद्धा लागण्याची पंचायत होण्याची शक्यता आहे. म्हणजे सगळे नेतेच राजू शेठ गावडे यांच्या मागे गेले आपल्याला पाहायला भेटतात. तिकडे दामूशेठ घोडे यांची सुद्धा ताकद आपल्याला विसरता येणार नाही. त्यांनी सुद्धा जवळपास आता त्यांचा कार्यक्रम झाला सत्यनारायण महापूजा, त्यावेळेस इतकी तुफान गर्दी त्यांच्या कार्यक्रमात झाली होती. त्यानंतर त्यांचे स्वतःचं 4-4.5 हजार मतदान हे फिक्स मानलं जातं त्यांच्या मतदारसंघामध्ये. तिकडे डॉक्टर सुभाष पोकळे
यांची सुद्धा ताकद मोठ्या प्रमाणात आहे मतदारसंघामध्ये. त्यामुळे मतदारसंघामध्ये काय होईल सांगता येत नाही. इकडे बाळासाहेब डांगे आहेत, हे सुद्धा आहेत, पण इकडे जातीचं समीकरण जर झालं, कारण का मराठा समाजाचं मतदान जास्त असल्यामुळं बाळासाहेब डांगे यांना त्याचा फायदा काही प्रमाणात होऊ शकतो असं बोललं जातं. त्यामुळं ह्या गटामध्ये इतके चार उमेदवार उभे राहिले, चारही वेगवेगळ्या पक्षाच्या तिकिटा उभे असल्यामुळं त्यामुळे इकडे ही लढत एकदम चुरशीच होणार हे मात्र नक्की आहे. तिकडे आपण जर जिल्हा परिषद जर जारकरवाडीचा गट जर बघितलं, तिकडे अरुण गिरे हे शिवसेनेच्या तिकिटावर लढणार आहेत, जे की पहिले राष्ट्रवादीमध्ये त्यांचे नाराज झाले, राष्ट्रवादीचं तिकीट नाही भेटलं. त्यांनी त्याच्याकडे राष्ट्रवादी पक्षाकडे त्याबाबत मागणी पण केली होती, पण तसं काही झालं नाही, त्यांना तिकीट भेटलं नाही. त्यामुळे त्यांनी शिवसेनेमध्ये नीरम गोरे यांच्या उपस्थितीमध्ये पुण्यामध्ये त्यांनी प्रवेश केला. त्याच्यानंतर त्यांचेच शिष्य म्हणजे त्यांचेच कार्यकर्ते असणारे, त्यांचेच कट्टर कार्यकर्ते रवी वळसे हे त्यांच्याच प्रचाराला आता म्हणजे त्यांच्याच उपस्थितीमध्ये प्रवेश झाला. त्यामुळे ते सुद्धा ताकदीनं अरुण गिरे यांच्या प्रचारात उतरणार आहे असं दिसतंय. त्यांनी सुद्धा त्या पोस्ट केले, त्यांनी बॅनर बांधले, त्यांची मिटिंग झाली, त्यांचं प्रकरण मिटलेलं आहे. देवदास दरेकर हे जे शिवसेनेला विरोध करत होते, म्हणजे उमेदवाराला विरोध करत होते का असं करू तसं करू, पण ते सुद्धा तिथं उपस्थित होते. म्हणजे ज्यावेळेस अरुण गिरे यांचा शिवसेनेचा प्रवेश झाला त्यावेळेस ते प्रवेशाला तिथं उपस्थित होते. त्यामुळे दिलीपराव वळसे पाटील यांच्या विरोधात आंबेगाव तालुका असेल किंवा शिरूर तालुका असेल, इकडे हे तिन्ही पक्षांनी मोठी मोठ बांधलेली आहे. त्यांची ताकद आता दिलीपराव वळसे पाटील कशी थोपवतात हे सुद्धा आपल्याला पाहावं लागणार आहे. तिकडे जर आपण जर याच्यात जर बघितलं, इकडे टाकळ्याच्या गटामध्ये जर बघितलं, टाकळ्याच्या गटामध्ये सुद्धा पोपटराव गावडे यांची ताकद आपल्याला पाहावी लागेल. तिकडं त्यांच्याच कार्यकर्त्यांना म्हणजे राजू गावडे यांचंच तिकीट कापल्यामुळं 2-2 वर्ष त्यांनी त्याची तयारी केली होती. मोठ्या प्रमाणात खर्च केला होता, देवस्थानाला त्यांनी ट्रिपा पण नेल्या होत्या महिलांच्या. त्यामुळे ते सुद्धा भावनिक झाले होते. त्यांच्या भाषणामध्ये त्याचे डोळे पाणावताना आपल्याला दिसले. पोपटराव गावडे यांचे सुद्धा डोळे पाणावले. ह्यावेळेस तुम्ही मला सामावून घ्या अशी भावनिक साथ त्यांनी लोकांना घातलेली. त्यामुळे कुठेतरी भावनिक राजकारण किंवा त्याची भावनिक साथ जर त्यांच्या पाठीशी जर गेली तर काहीतरी वेगळं चित्र घडू शकतं. त्यामुळे मतदारसंघात ह्या दोन्ही मतदारसंघात काय होईल सद्यस्थितीमध्ये काही कळत नाहीये. याचा तर काही जसा कालखंड जसा गुजरण 4-5 दिवस जसे जातील त्यानंतर आपल्याला सगळं चित्र स्पष्ट होणार आहे काय होईल काय नाही. पण एका दिलीपराव वळसे पाटील के मातब्बर नेते असताना आंबेगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे त्यांना कुठेतरी डावललं जाते, त्यांचं कुठेतरी ऐकलं जात नाही का असं तर सुद्धा चिन्ह सध्या मतदारसंघामध्ये पाहायला मिळते का असं झालेलं आहे. कारण का पोपटराव गावडे हे त्यांची फोनची वाट बघत असताना त्यांना काहीतरी फोन केला नाही असं त्यांचं मत आहे. म्हणजे थांबा म्हणून अजितदादांना फोन नाही घेतला सुद्धा चर्चा आहे. त्यामुळे ही चर्चा खरी का खोटी हे सुद्धा आपल्याला पाहावं लागणार आहे. दिलीपराव वळसे पाटील हे पक्षामध्ये त्यांच्या माजी आमदारच्याच मुलाला तिकीट आणू शकले नाही का आज सुद्धा चर्चा मतदारसंघात आहे. त्यामुळे दिलीपराव वळसे पाटील यांना कुठेतरी अजितदादा गटातून कुठेतरी मागे खेचण्याचा प्रयत्न केला जातोय का आज सुद्धा चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली आहे. त्यामुळे त्याच्यानंतर पोपटराव गावडे यांची मनधरणी सुद्धा करण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण ते निष्फळ ठरलेलं आहे. आपले भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन म्हणजे उपचेअरमन असणार, व्हाईस चेअरमन असणारे प्रदीप वळसे पाटील हे सुद्धा टाकल्या जे उपस्थित होते त्यांनी सुद्धा मनधरणी करण्याचा प्रयत्न केला काहीतरी करू म्हणून, पण तरी पण कार्यकर्त्यांना ऐकलं नाही अशी आपल्याला चर्चा आहे. आज त्यांच्या राष्ट्रवादीतून भाजपमध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते जाणार आहे. त्यामुळं आंबेगाव तालुक्यामध्ये ह्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये अत्यंत खिचडी झाली, अत्यंत राजकीय चढाओढ बघितली. त्याच्यानंतर सुद्धा परत बातमी अशी येते की राष्ट्रवादी काँग्रेस व तुतारी ही एकत्रच लढणार आहे अशी सुद्धा चर्चा आहे. त्यामुळे आता काय होईल आजच्या दिवसाला आजच्या घडीला म्हणजे काय देवदत्त निकम यांनी वेगळी चूल मांडली ती काय ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये. त्यांनी डायरेक्ट जाहीर करून टाकले की आंबेगाव तालुक्यापुरतं आम्ही आमची युती राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर कधी जाऊ शकत नाही, त्यांच्याबरोबर युती करू शकत नाही. कारण का युती होऊ शकत नाही, कार्यकर्त्यांच्या वादावादी व्हायला बसल्या जर युती करायची म्हणली तर. त्यामुळे आता वरिष्ठ काही निर्णय घेऊ शकतात की 5 पक्षाचा काहीतरी निर्णय होऊ शकतो का ते सुद्धा पाहणं आपल्याला औत्सुक्याचं आहे. परंतु आंबेगाव शिरूरमध्ये राजकीय खिचडी एकदम मोठ्या प्रमाणात झाली हे मात्र नक्की. आपण ह्या विषयावर पुन्हा एकदा उद्या भेटूया. सगळं राजकीय समीकरण तुम्हाला मी 2 तालुक्यातले सांगणार आहे. परत गोडेगावचे पण आपण पाहूया. गोडेगावला सुद्धा तिकडे विश्व हिंदू परिषदचे गणेश गाडे हे सुद्धा भाजपच्या तिकिटावर लढणार आहे असं समजतंय. काय कसं चित्र आहे ते आपण तुम्हाला संध्याकाळी सगळं स्पष्ट करूया. पुणे ब्रेकिंग न्यूज आपण पाहताय. चॅनल सबस्क्राईब करा, चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, व्हिडिओ आपला शेअर करा. आणि चॅनल फक्त व्हिडिओ पाहू नका, आपण चॅनलचे व्हिडिओ सबस्क्राईब करा सुद्धा आम्हाला, चॅनल आमचं सबस्क्राईब करा एवढी सुद्धा आम्हाला विनंती आहे. जय श्रीराम.